जून 2006 पर्यंत थकीत असलेल्या कर्जदारांना कर्जमाफी देण्यात यावी यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा व आदेश संघटनांनी लॉग मार्च काढत जिल्हा कचेरीवर धडक दिली। दरम्यान मोर्चेकरांना कार्यालयात जाण्यासाठी थांबविल्याने संतप्त महिलांनी कार्यालयाच्या गेटवरून उतरून आत प्रवेश केला। अखिल भारतीय किसान सभा व आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, महिला परिचर संघटना, आदिवासी अधिकार मंचचा संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय लॉग मार्च काढण्यात आला। यावेळी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उतरून कार्यालयात प्रवेश केला। आपल्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना कोणताही अट निकष न लावता जून 2026 पर्यंत थकीत कर्जदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्ह्याचा पीक दर पत्रक दुप्पट करावा, वन्य प्राण्यांपासून शेती व शेतकरी यांचे संरक्षण करण्यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर जंगलाला तारेचे कुंपण करावे, वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, वनजमीन कसणाऱ्या भूमिहीन आदिवासी व गैर आदिवासी शेतकऱ्यांना कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर दावा पत्र करावा, कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा, 6 महिन्यांपासून केंद्राचे रखडलेले मानधन व राज्याचे वाढीव मानधन आशांच्या खात्यावर वर्ग करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले।